दिनांक 23/2/2024 रोजी फिर्यादी रमेश संगण बसय्या नंदीमठ वय वर्ष 67 हे त्यांचा मित्र चन्नप्पा कुरे यांना भेटून रात्री 10:15च्या सुमारास एकटेच त्यांच्याकडील स्कूटरवरून माणिक चौक मार्गे त्यांच्या राहत्या घराकडे येत होते। त्यावेळी एक अनोळखी इसम अंदाजे वय 25 ते 30 वर्ष त्याच्याकडील काळ्या रंगाची मोटारसायकलवरून आला व त्याने शिंदे चौकातील काळी मशीदच्या पाठीमागे असलेल्या सार्वजनिक मुतारीजवळ रस्त्यात अडवून त्यांच्या गळ्यातील 17 ग्रॅम वजनाची सोन्याची चैन जबरदस्तीने हिसकावून घेऊन मोटारसायकलवर निघून गेला। अशा जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। हा प्रकार गंभीर स्वरूपाचा असल्यानं पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांच्या मार्गदर्शनानुसार गुन्ह्याचा कसोशीने तपास चालू होता। त्यानुसार 26/2/2024 रोजी गुन्हे शाखेकडील दादासो मोरे यांच्या तपास पथकातील पोलीस अंमलदार इम्रान जमादार व विनोद राजपूत यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की 2 दिवसापूर्वी शिंदे चौक येथील काळी मशीद पाठीमागील सार्वजनिक मुतारीजवळ एका वृद्ध इसमास रस्त्यास अडवून गळ्यातील 17 ग्रॅमची चैन जबरदस्तीने चोरी केलेला इसम चोरलेली चैन विकण्यासाठी मार्केट यार्ड जवळील नंबर प्लेट नसलेल्या शाईन कंपनीच्या मोटारसायकलवरून येणार आहे। खात्रीशीर बातमी मिळाल्यानं त्या इसमास विश्वासात घेऊन चौकशी करून कौशल्यपूर्ण तपास केला असता त्यानं वरील गुन्हा केल्याची कबुली दिली। त्यामध्ये 17 ग्रॅम वजनाची चैन त्यानं काढून दिली। पंचनाम्याप्रमाणे ती जप्त करण्यात आली आहे। त्याचबरोबर गुन्हा करण्यासाठी वापरलेली शाईन मोटारसायकल देखील जप्त करण्यात आली आहे। अशा प्रकारे एकूण 1,30,000 रुपये किमतीचा मुद्देमाल आरोपीकडून जप्त करण्यात आला आहे। फौजदार चौडी पोलीस ठाण्यातील हा गुन्हा उघडकीस आणण्यात यश मिळालंय। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।